तर बाबांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉगची सुरुवात, आयुष्यातल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात बघ कशी झाली. घ्या सुरुवात आपली. द्या द्या शेट द्या. इकडल्या अवकात घ्यायचे का? द्या मग. बघितली का तुम्ही सुरुवात कशी झाली आपल्या ब्लॉगची. ऋषी मारतोय, पाऊस आलाय, माल आधीपासूनच भिजलेला आहे, पाणी वगैरे येत आहे खाली. तुम्ही बघत राहा नाही का कशी काय ट्रिप आहे, कसं काय सगळं बघा तुम्ही. तुम्ही बघू शकताय कसलं पाणी येतंय, दूध येते खाली. दूध पावडर मारले, दूध पावडर भिजली आपली. काही क्षण आहे, थोडंफार चलत राहते. तिकडे आपल्या पलीकडे एक दुसरी गाडी लावले, रशी मारणं चालू आहे सध्याला. आपल्याला आता तास 2 तासांनी निघायचे अंधार झालं. या आपल्या गावातलं वातावरण एकदम गावच्या एरियात राहतो नाही का, आम्ही गावाच्या एरियात राहतोय. आपली मोठी रायडर शेट रशी अजून लय रशी उरले बैठा माल. आता भत्ता ती वाकलाय, तिथून भत्ता दिसतोय तुम्हाला कसा वाकलेला आहे. तिथं क्रेनचा ठोका पडलाय. तर चालायचंच आपले फकीरा काका, चालायचं. ह्या गाडीचे रायडर आहेत ते. आता ही गाडी आम्ही घेऊन जाणार आहेत आणि हे ह्यांची गाडी हे ते घेऊन जाणार आहेत. एक्सचेंज केले. हा एक्सचेंज केले. विषय आहे का? आता गाडीत अशा मॅटी टाका, तसले रबले टाका. ही गाडी आमच्या हातात द्या, त्यावर तुम्ही काही देऊ नका. ही जवळ चांगली तर चालवायची बाई. फडकं बिडकं आहेत बाजूला, त्यात काही विषय नाही. कसं काय साहजी. आता हे हत्यार घेऊन जायचे आपल्याला चंद्रपूरला आणि ते पलीकडलं जाईन भोसरीला खाली करायचं शारीरिक रायडर. काही विषय नाही, जाऊ ओपनच घेऊन जायचे. नाद करते काय, या लागतंच. 45-50 मध्ये एक सेम. भावना आपले आंघोळ वगैरे झाले आहे. आपली बॅग वगैरे गाडीत ठेवू आणि कधी निघायचं काय ते बघू नाही का. आता बॅग गाडीत ठेवू. इथं ताजा मर्डर झालेला दिसतोय. ताजा मर्डर नंतर लावू वर. आता निघू प्रवासाला थोड्या वेळाने. तर हाय ते बरं आहे, पब्लिक हाय ते बरं आहे नाही का. मला काय सांगू, हाय ते बरं आहे. बघा येऊ कॅम्पा पाचतोय म्हणलाय. अरे कोण नेणार आहे मला? तू कॅम्पा पाजणार काय नक्की? भाऊ कोण फुकटचा कॅम्पा पेणार आहे. आता कुठं चाललाय रे तुम्ही? कॅम्पा प्यायला चालला काय? नाही कॅम्पा पेणार आहे आम्ही. आपला डॉगेज भाई पण येतोय. डॉगेज भाईला काय नाही, पार्ले टाकला त्यातला अर्धा खाल्ला तरी चालते, अर्धा सकाळी द्यायचा. डिल्ल पडायचं नाही, सगळ्यांना खाया प्यायला टाकायचं. कॅम्पा तर घेतले. खर्च भावांचा झालाय. 15 ह्यानी दिलेत, 15 ह्यानी आणि हे दोघांचे घेऊन टाकले. 30 रुपये झालाय. तरी तुम्ही बघू शकता आमच्या डोंगरचं वातावरण वगैरे काय कसं काय. कुठे निघला तो बापाला काय म्हणून तुम्ही लय दिवस झाले म्हणत होते FZ कुठे. बघा आपली FZ, आपला डॉगेज भाऊ आपल्या गाड्यांची रक्षा करतो नाही का. FZ आज सकाळीच आले घरी, त्याला टायर वगैरे टाकलेत. बघा FZचं भाई ते पडलं वाटते. FZ कडे आमचं कमी लक्ष झालंय सध्याला, लक्ष द्यावं लागतंय. ही काच नवीन टाकले, इकडली हाय तिची, इकडली नवीन टाकले. पाणी गेलं तर काच फुटलेली म्हणून. तरी काही इच्छा नाही, हाय ते बरे. तिकडं आपल्या गाड्या आहेत, इथं 2 आणि इथं 1 3 बस. राजदादा तुमचं कशा तिकीट आहे म्हणला? जेवढं तुमचं खर्च आहे का तेवढा आपलं नुसतं तिकीट आहे. कसला तिकीट? पिक्चरचं तिकीट काढलंय. हातात काय हिमाल खातो काय? हिमाल खातो काय? हातात काय? काश्मीरी मीठ. तू काय खाल्लंय? काश्मीरी बेवडा. डॉगेज भाई हे आपला कट्टा भावांनो. इथं आपण टुकार चाळी करतो, इथेच आपलं घर आहे. अरे चल भावांनो, आपण आलोय पंपावर. अर्धे टाकून जास्त डिझेल हाय काय बसन, 7-8 हजाराचं डिझेल बसन. हो किती बसते काय बसते, कशी टाकाय चालू केले.
6,800चं डिझेल बसले. आता काहीशे माझे तिथं चिक्कल होता आपल्या इथं, तिथं दगड काढता नाही आले. आता दगड वगैरे काढू, एकदम नाथखोळा दगड काढू. भिंगरी झाली पाहिजे गाडी. भेटू पुढं. काय विषय असेल तर दाखवतो नाही का. ब्लॉग बघत राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक कॉमेंट ते तर चलतच राहते, त्यात काही विषय नाही. हा भेटू पुढं. तर गाईज आपला पहिला स्टॉप शिरोर पास करून थांबलोय आपण पहिल्या स्टॉपला. जर नाही टायर वगैरे चेक केले परत एकदा. टायर वगैरे ओके. त्या गेलेच आपल्याला चहा आणायला साईटी सेंटर. चहा वगैरे घेऊन इथून भिंगरी करत पुढच्या प्रवासाला लागू. तर भावांनो आपले फकीरा काका गेले, त्यांचा मित्र आहे तिथं आत. तो का आले ते त्यांचं मित्र आहे नाही का तिथं पंपात कामाला. तरी काही विषय नाही. आता आपण इथून निघू आणि मित्र भेटणार आहे पुढून. आता एक मित्र येतोय, त्याला बी भेटू. त्यात काही विषय नाही. गाडी भेट झाली का म्हणजे कसं मैत्री वाढते नाही का. अजून तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतोय. असले जंगली एरियात थांबवलाय मग गाडी बिडी आपण. जरा थाटात आहे भाई आपण नाही का. चला बघू भेटू पुढं. तर भावांनो आपण आलोय अहिल्यानगरच्या ब्रिजवर. अहिल्यानगर मध्ये आलेलो. ए भाऊ अरे कुठं पुढं. अरे भाई जॉगिंग नको करू नाईटच. आता त्याला 2 किलोमीटर ब्रिजवर सोडलाय कोणीतरी. एक तिकडे जाईन नाही ते खाली 1-2 किलोमीटर भाऊ तिथं आणलंय. अहिल्यानगरचा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. एकदम नाथ खुळाय भाई. नाथ करते काय याय लागतंय. तर गाईज आपण थांबलो संभाजीनगर पास करून आपलं हत्यार. आता एक चहाचा स्टॉप घेऊ. इथं डॉगेज व्हायची फौज आलेली आहे बघा. काहीच नाही. आता चहा प्यायला पुढे थांबू. चहा बी पिऊ मस्तपैकी स्टिंग बिंग पिऊ. पुढच्या प्रवासाला लागू. तर गाईज आम्ही चाललोय. इथं क्लुजर पलटी झाले. आता समोरासमोर झाले. इथं आपली गाडी आहे आणि आता इथं जस्ट क्लुजर पलटी झाले. काय आहे ते दाखवतो मला. गाईज असलो बेकार क्लुजर पलटी झाले. तुम्हाला सांगू इच्छित नाही. असलं खाऊन घासत गेले डायरेक्ट जमिनीवर. इथून आपल्या गाडीत घासत गेले असेल बघा किती लांब आहे. त्या लांब घासत गेले. भावांनो गुड मॉर्निंग. आता आपण आलोय काकाच्या घरी. इथं काकाचं घर. हे चिखली गावठाण. तर गाईज आपण निघलोय. हे माझ्या काकाच्या गावातला रोड आहे. काका गेलेत पोरांना मागं सोडवायला गेले तिकडं नाही का. तुम्हाला नाही दिसायची व्हायब्रेशन होत आहे असा. काही ना आता निघू आपण सरळ. आपल्याला डायरेक्ट आपल्या अनलोडिंग पॉईंटला पोचायचे. आज 12-1 वाजेपर्यंत जाऊ आपण. आणि उद्या सकाळी तर म्हणतात बाबा मला कंपनीच्या बाहेर ठेवणार आहे. कारण कंपनीत एकच माणसाची एंट्री आहे आणि दिवसभर कंपनी खाली होत नाही. मग आता बघू कुठं थांबायचं कसं काय सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्यात येईल.
तर भावांनो आपली गाडी इथं लावले आणि आपला अंबाबाशी नाही का इथं पाणीपुरीचा ठेला होता इथं. तर गाडा होता पाणीपुरीचा. पाणीपुरी ते खाल्ले, एक नाही तर 2-2 प्लेट खाल्ल्या. काल असला क्लुजर पलटी झाल्या भावांनो. 2-2 प्लेटा खाल्ल्या भाई, सुट्टीच नाही दिली. आता काय नुसतं उडकी फुरुळ धुरळा उडू असं काहीतरी असतं, तसं काहीतरी झालं आमचं. फुल खाल्ले ताणून. आता निघायची, एकदा चक्कर मारतो गाडीला आणि पुढच्या प्रवासाला परत लागू. काही इच्छा नाही. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या भावाचे 100 सबस्क्राईब करून टाका डायरेक्ट. चला तर भावांना आपण आलो डोनगाव मध्ये. आता ही गाडी लय दिवस झाली तर पडून ये. UP पासिंग वाटते. आता नंबर बी दाखलाय नाही. आहे तुम्हाला दाखवतो. असला बेकार ॲक्सिडेंट आहे. UP पासिंग आहे बघा. बघा काहीच राहिलं नाही माणसाचं, काहीच. 2 जण होते, 2 मेलते. काय राव अवघड आहे. तर भावांनो आपण आलोय मालेगाव मध्ये. इथं आपली गाडी लावली. इथं आपण थोडं कोल्ड्रिंक घ्यायला आलोय. कोल्ड्रिंक घेऊ. तर भावांनो इथं आपली गाडी आहे. आपल्याला आता इथून जायची. आता रूट आपल्याला खालून तर माहित नाही. आपण कधी तर आलो नाही, लय दिवस झाले. घाण झाल्या गाडी. या आपलं चकणं, कारण आपण व्यसन काय करीत नाही भावांनो. निर्व्यसने राहायला पण दम लागत, बाकी काय नाही. तर बाबांनो गुड मॉर्निंग. आपण आलोय आपल्या अनलोडिंग पॉइंटला. दिसतंय का अनलोडिंग पॉइंट? जायचं आपल्याला. मला आता एंट्री नाही. आता आपल्या दिवसभर बाहेर बसायचे. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा नाही का कसं काय कसं काय नाही, तुम्हाला कळून जाईल. तर काय सकाळ सकाळी शॉर्ट झालाय, बघू शकताय. कसे बंपर खाली घासले. लाइटिंग तर पडले वाटते नाही पडले. तिथल्या लोंबलेत. तिकडलं हाय ते बरे. 2 मॅटी काढून टाकायचे आपण. बिन मॅटीचं पळवायचे. आता काही क्षण चलत राहते. तर भावना दालमियात आलोय आपण. आपला दालमियाचा माल आहे. मधली पण एक मॅट काढून टाकली. ते काही लोंबत होती तशी इथं टाकल्या काढून. जाऊ दे आता, नशिबात होतं ते झालंय. रात्रीच्या अर्ध्या रात्रीचं नाही का. ते आता एक आहे ती पण काढून टाकू असं वाटतं नाही का. मग व्यवस्थित तरी वाटत. काही इशा नाही. तोंड वगैरे धुतलं. इथं तोंड वगैरे धुतलं नाही का. कॉर्पोरेशनचं पाणी चालू आहे. तोंड वगैरे धुवून मस्त आता चहा बी पिऊ आणि आत खाली करायला जाऊ. आज मी दिवसभर म्हणजे त्या कंपनीच्या ते रेस्टरूम मध्ये शेड जात्या खाली कराय. रेस्टरूम मध्ये आराम करणार भाई. तुमचा वाघ लय पुढचा आहे नाही का. येऊ कसं झालाय वातावरण एकदम नाथखोळा वातावरण झालंय भाऊ. काय सांगू तुम्हाला, एकदम नाथखोळा म्हणजे आता बोलता येत नाही तेव्हा. आता चाललोय बूट आणि ते जॅकेट वगैरे आणायला नाही का. तिथं आपली गाडी लावले, दिसेल तुम्हाला. तिथं आपली गाडी. बूट आणि जॅकेट आणि ती घेऊ. आपल्याला नाही काकाला घ्यायची, कारण आपल्याला असं बी जॅकेट विकेट घालून गेलं बाहेर हाकलणार आहे. विचारणार लायसन आहे का. इथं सगळं लायसनवारी खेळ. चहा बी पिऊ. तर हाय बॉ नियोजन चांगलं वाटतंय. त्या रेस्टरूम तिथे दिसली का रेस्टरूम. तर बघू नाही का पुढचं प्रोसेस कसं काय. कधी आज गाडी घेतात खाली करा, आज नाही घेतली तर मग झोपा गाडीत जायचा भावाला. दालिम कंपनी काय नाव बी आठवण. जाऊ चला भेटू आपण पुढं. तर काहीच बघा हे कसं आहे वाघ. कसे वाघ झोपलाय मासा. हिला बाळ होणार आहे. खोकले आले, अंडे देणार. आता
वॉटरप्रूफ कछवा डॉगेस बदमाश. तर काय आपली क्वेन झाली खाली करा मला सोडून आणि असं एकटं जाणं बिलकुल नाही पटत आपल्याला. मिस यू. आता दिवसभर काय करावं बाहेर मी एकट्यानं. एक रबर उगा खंगरी वाटतंय ते बी काढून टाकू गाडी भरून आलं खाली करून आलं. सॉरी भरून नाही. मिस यू पिल्लू. अगं बाय ग माझं पिल्लू गेलं ग. लवकर ये. तुझा मुन्ना त्या रेस्ट रूम मध्ये बसलाय. चहा पिऊन बसलाय. मिस यू क्वीन. दमाने जावा. चला आता रेस्ट रूम मध्ये हवा करून आहे का. तर काहीच तुम्हाला आपली रेस्ट रूम दाखवतो. काय बघा आपली रेस्ट रूम. तिथं आंघोळीला सोय आहे बघा. तिथं आंघोळ वगैरे चालले. आंघोळ वगैरे करू दुपारनंतर. इथं ओढा वाहतोय. ओढ्याला पाणी सुटले. तर भावना आता निवांत बसलोय नाही का. कंपनीकडे बघत गाडी येते आता येते थोड्या वेळ येते. येईनच जाऊन आहे तेव्हा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असताना चॅनलवर लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट तर करा. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नाही का चांगलं बोलू परत. हा ब्लॉग आपण इथे एंड करू. धन्यवाद ह्या ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय.